खेळणारे यंत्रमानव हा नेहमीच सर्वांच्या कुतूहलाचा विषय झालेला असतो. व्हीजीटीच्या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट कशा पद्धतीने बनवला आहे हे आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. या यंत्रमानवाची निर्मिती आपण कशा पद्धतीने केली आहे याविषयी कोण माहिती सांगू शकेल? माझं नाव राजनयन सामंत. ह्या प्रयोगासाठी आम्ही ह्युमनॉइडचा वापर केला. ह्युमनॉइड म्हणजेच यंत्रमानव. यंत्रमानवात आपण नेहमीच बघतो की माणूस कसा स्वतःला चालतो, माणूस कसा चालतो, त्याची क्रिया, हे सगळं एक कुतूहल आहे कसं. तेच यंत्रात आपण निर्मिती करतो त्याची. तर आम्ही पण ह्या प्रयोगासाठी तेच वापरलं. माणूस कसा चालतो, कसा वळतो, कसा चेंडूला लाथ मारतो, ह्याच सगळ्या क्रिया आम्ही यंत्रमानवात उतरवण्याचा प्रयोग केला. यासाठी आम्ही फुटबॉल या खेळाचा वापर केला. खेळ हे असं क्षेत्र आहे जिकडे माणसाच्या सर्व चालीरीतींचा पूर्वपूर उपयोग होतो. यासाठी फुटबॉल खेळचा वापर केला. तुम्ही पाहाल की इकडे 2 यंत्रमानव आहेत. दोन्ही यंत्रमानवाच्या डोक्यावर आपण रंगवलेले पट्टे लावलेले आहेत आणि एक चेंडू आहे त्यांच्यासमोर. वरती एक कॅमेरा आहे जो या पूर्ण मैदानाचं चित्र काढतो व ते चित्र कम्प्युटरला पाठवतो. कम्प्युटर हेच चित्र त्याच्यावर आकडेमोड करतो. कृत्रिम बुद्धिमत्ता व संगणकीय दृष्टी यांच्या मेळाने तो सद्यस्थिती काय आहे, कुठचा यंत्रमानव कुठे आहे, चेंडूच्या किती जवळ आहे, हे सगळे आकडेवारी करून तो निर्देश घेतो की कोणत्या यंत्रमानवाला काय हालचाल करायला हवी व ती बिनतारे यंत्रमानवाला पाठवतो. आता हे निर्देश मिळाल्यावर यंत्रमानव बघतो की मी कुठची चाल करतोय का, मी कुठे आहे, व मग ते निर्देश तो पूर्ण करतो. किती विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट बनवला? आम्ही 7 विद्यार्थी होतो व 6 आठवड्याच्या कालावधीत हा प्रयोग पूर्ण केला. बरं, आता तुम्ही याची प्रत्यक्ष कृती कशी होते ते दाखवू शकाल का? आणि ते दाखवत असताना त्याविषयी तुम्ही माहिती पण देत चला. इकडे तुम्ही पाहाल की हे दोन्ही यंत्रमानव आपापल्या जागी आहेत. ही जागा कशी असू शकते, खेळाच्या ह्याच्यामध्ये तो यंत्रमानव कुठेही असू शकतो. आता हेच सर्व कॅमेरा रेकॉर्ड करतो व ते कम्प्युटरला पाठवतो. आता आपण पाहाल की तो चेंडू या निळ्या यंत्रमानवाच्या जवळ आहे. तर हा निळा यंत्रमानव आता त्या चेंडूला लाथ मारायला हवी व दुसरा जो यंत्रमानव आहे त्याने आपला गोल वाचवायला हवा. आता इकडे बघाल की जसा तो जवळ आला तर त्यांनी चेंडूला लाथ मारली व जर तो चेंडू एका ह्याच्या जवळ आहे तर तो त्याच्या पायाखाली आपण बघाल की 2 सेन्सर्स आहेत. त्या सेन्सरच्या माध्यमाने तो ओळखतो की तो चेंडू कुठच्या पायाजवळ आहे व त्या पायाच्या सहाय्याने तो त्या चेंडूला लाथ मारतो. आपण बघाल की आता चेंडू जो आहे तो लाल यंत्रमानवाच्या जवळ आहे. तर तो यंत्रमानव त्या बॉलच्या जवळ जातो. आता तो बघतोय की त्याच्या कोणत्या पायाच्या जवळ तो बॉल आहे. कुठच्याही पोझिशनमध्ये तो यंत्रमानव असला तरी बॉल कुठे आहे आणि त्याला कुठच्या दिशेने बघायचंय हे सर्व आकडेमोडी करून कम्प्युटर ह्यांना निर्णय पाठवतो की तुम्हाला ही चाल करायला हवी आणि व ती चाल हे यंत्रमानव पार पाडतात. सहा आठवड्याच्या आमच्या ह्याच्याने पहिले 3 आठवडे आम्ही हाच अभ्यास केला की आम्ही कसे चालतो आणि हे यंत्रमानव कसे बनवले आहेत. आता तुम्ही बघाल की त्याच्या हातावर 2 मोटरी आहेत, खांद्यावर 1 मोटर आहे, पायावर मोटरी आहेत. तर त्या मोटरी कशा चालतात, त्यांना काय आदेश द्यावे लागतात, यांचा सगळ्यांचा अभ्यास आम्ही पहिल्या 3 आठवड्यात केला. नंतर त्याला आम्ही हळूहळू प्रोग्राम करत गेले की त्याचा 1 हात उचला, 1 पाय उचला, असं हळूहळू त्याला प्रोग्राम करत गेले. मग आम्ही त्याच पूर्ण कसं चालतो, मग पूर्ण चालण्याची क्रिया त्याच्यात घातली. तो कसा चालतोय, तो किती बरोबर चालतोय का आडवा चालतोय, ह्याचं सगळ्याचं निरीक्षण केलं. आणि मग हळूहळू मग लात मारणे किंवा मग वळणे हे सगळी क्रिया हळूहळू एका पुढे एक घालत गेलो आम्ही ह्याच्यावर. हे इनोव्हेटिव्ह पद्धतीचं काम करताना
कोणत्या प्राचार्यांनी किंवा प्राध्यापकांनी आपल्याला मदत केली? डॉक्टर NM सिंग आणि डॉक्टर फारुख काझी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा पूर्ण प्रयोग पार पाडला. पूर्ण 6 आठवड्यात ते आमच्या सह होते व आमच्या बरोबर पूर्ण वेळ काम करत होते की तुम्ही ह्या जागी चूक करतायत किंवा हे पुस्तकं तुम्ही वाचायला हवी, हे तुम्हाला अजून जाणून घ्यायला हवं, किंवा त्यांनी आम्हाला दिशा दाखवली की कुठच्या बाजूनी जायला हवं आणि कसा अप्रोच हवा या पूर्ण प्रयोगावर. नमस्ते सर. या मुलांनी आता बरीच माहिती दिली, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही या मुलांना हा अभ्यास, हा प्रोजेक्ट करावा याच्यासाठी ज्या पद्धतीने परिश्रम घेतलेत त्याचं कौतुक त्या मुलांनी केलंच आहे. पण तुम्ही अधिक माहिती द्या या प्रोजेक्टविषयी. त्यापूर्वी मी थोडी तुम्हाला या प्रोजेक्टची पार्श्वभूमी सांगतो. आमच्या ग्रुपला जागतिक बँकेकडून 5 करोड रुपयाचं अनुदान मिळालं होतं नॉन लिनियर डायनॅमिकल सिस्टमसाठी. तर आम्ही आमच्या बीटेकच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक 6 आठवड्याचा इंटर्नशिप प्रोग्राम आम्ही चालू केला होता. तर आम्ही काही मुलं सिलेक्ट केली होती, तर त्यापैकी हा एक पूर्ण ग्रुप होता मुलांचा, 15 मुलांच्यापैकी. तर त्यांना आम्ही एक छोटंसं टास्क दिलं होतं, कारण अमेरिकेमध्ये वगैरे रोबोट सॉकर नावाचा एक खेळ खूप पॉप्युलर किंवा प्रसिद्ध झालेला आहे. तर आम्हाला एक रोबोटची फुटबॉलची टीम बनवायची होती. तर एक सुरुवातीचा प्रयत्न म्हणून आम्ही 2 रोबोट बनवले, त्याच्यापैकी एक अटॅकर असेल आणि एक गोली असेल. आणि ह्या मुलांनी प्रोग्रामिंग करून इमेज प्रोसेसिंगची काही अल्गोरिदम स्वतः तयार करून त्याला एक खेळाच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. तर आमची पुढची जी आता इथून पुढे वाटचाल असेल त्याच्यामध्ये आम्ही माणूस जसा विचार करतो, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलतात, तर तशा प्रकारची विचार करण्याची क्षमता ह्या रोबोटमध्ये यावी असा आम्ही सध्या प्रयत्न करतोय. आत्ता सध्या हे यंत्रमानव म्हणून करतायत, पण जसे मानवाला डोळे आहेत किंवा बाकी सेन्सरी ऑर्गन आहेत, तशी या मुलांनी आता कॅमेरा एक व्हिज्युअल म्हणून त्यांना डेव्हलप केला. माणसांसारखी ही कॅमेरा कॉन्शियस देखील होतात का? थोडीफार आहेत, अजून यांच्यामध्ये तितकी इमोशन्स वगैरे आलेले नाही आहेत. पण हां, म्हणजे कॉन्शियसनेस बोला किंवा इमोशन्स, भावना व्यक्त करण्याची अजून आलेली नाहीत. म्हणजे एक जर माणूस जर फुटबॉल खेळत असेल तर त्यांनी गोल केला तर तो आनंदाने नाचतो. तर सध्या आमचे रोबोट आनंदाने नाचू शकत नाही आहेत. आणि थोड्या दिवसानंतर कदाचित ते देखील त्यांच्यामध्ये भावना निर्माण व्हावी त्याचा देखील प्रयत्न ही लोक करतील. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि रोबोटिक्सचा एक संगम घडवून एक इंडियामध्ये बऱ्यापैकी एक रोबोट सॉकरची आम्ही टीम बनवायचा प्रयत्न करतोय. तर आमची पुढची वाटचाल विचार करणारा रोबोट या दृष्टिकोनातून असेल. फक्त तो यंत्रमानव न राहता तो विचार करेल आणि त्याप्रमाणे आपली पुढची जी काही वाटचाल करायची आहे ती करेल. धन्यवाद. खूप अतिशय मनोरंजक अशी माहिती दिली, त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह अशी माहिती दिली. तुमच्या या प्रोजेक्टला आमच्या अतुल्य शोधतर्फे शुभेच्छा. नमस्कार. केले. हे आपण बनवलेलं इन्स्ट्रुमेंट आहे का? हो. बरं. याचं नाव काय? याला क्वाडकॉप्टर बोलतात, कारण याच्यामध्ये 4 रोटर आणि मोटर्स असेंब्ली अशी बनवलेली आहे. याला व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग या विभागामध्ये त्याला एरोस्पेसमध्ये वापरलं जातं. कारण आपली नेहमीची जी विमान असतात ते लँडिंग किंवा टेक ऑफ करताना त्यांना थोडीशी जागा लागते. हे सरळ हेलिकॉप्टर प्रमाणे वरती उडू शकतात किंवा खाली जाऊ शकतात. तर हे आमचे एमटेकचे विद्यार्थी होते, त्यांनी बनवलं होतं. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला थोडीशी त्याच्याबद्दल माहिती द्यावी. काय नाव काय तुझं? माझं नाव विश्वनाथ केतकर आहे. या प्रोजेक्टमध्ये आपला सहभाग आहे का? हो, माझाही सहभाग आहे यांच्यात. हा, अधिक माहिती दे ना याविषयी. देईन मी. तर जसं आमच्या त्या सरांनी आता एक्सप्लेन केलं, हे जसे हे दिसतात हे ह्याचे मोटर्स आहेत या क्वाडकॉप्टरचे, आणि त्याच्यावर हे त्याचे रोटर्स आहेत. हे त्याचे विंग्स ते असे फिरतात, जसे आपण हेलिकॉप्टरच्या ह्याच्यावर बघतो. आणि हे पूर्ण क्वाडकॉप्टरचा मेन कंट्रोलर त्याचा जो पार्ट असतो त्याला इथे माउंट केला जातो. आपण जे पण नियंत्रण प्रणाली वगैरे जे काही ज्याला कंट्रोल स्ट्रॅटेजीज जे काही म्हणतात, अल्गोरिथम्स, कम्प्युटरायझेशन, ते सगळं ह्याच्यात प्रोग्रामिंग करून ह्याच्यात फीड केलं जातं.
त्यानंतर बाकी त्याची बॅटरी माउंटेड त्याच्या खाली याच्यात आहे आमची बॅटरी माउंटेड. आणि बाकी त्यात काही सेन्सर्स माउंट करणे वगैरे हे सगळं हे त्याच्यावर हे सगळं माउंटेड असतात. जसं आपण हे करतो आपल्या मोबाईलमध्ये GPS वगैरे असतो, तर आपल्या मोबाईलनी कसं पूर्ण दुनियात कुठे पण आपण जाऊन आपला मोबाईल ट्रॅक होऊ शकतो. तसंच हे एक GPS मॉड्यूल इथे दिलं आहे. ह्याच्याने पण पूर्ण दुनियामध्ये हे क्वाडकॉप्टर कुठे ट्रॅक करू शकतो आणि पूर्ण दुनियामध्ये सपोज त्याची उडण्याची कॅपेबिलिटी असेल तर तिथे जाऊन उडू शकतो. म्हणजे याला असं पण प्रोग्राम करू शकतो की तो हा पुणे मुंबई ट्रॅव्हल करेल, सपोज बॅटरी तेवढं हे करेल तर, कारण की पूर्ण त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे उडण्याची. बाकी ह्याच्यामध्ये कसं असतं, हे हे फॅन्स आहे. आपण विचार करतो की 4 फॅन आहेत, 4 चालू केले की ते उडेल, पण ह्याच्यात तसं नसतं. ह्याच्यात कॉम्प्लेक्स मॅथमॅटिक्स आपण इन्व्हॉल्व करतो. का? कारण की हे सीसॉ सारखं काम करतं. हे असं होऊ शकतं किंवा असं होतं. मग ह्याला स्टेबिलाइज करण्यासाठी आपण इथे कोडिंग केलं असतं. कोडिंग किंवा अल्गोरिदम्स चालवतो. त्या अल्गोरिदमनी हे सगळं कंट्रोल होतं आणि ह्याच्यावर आपण हे करून त्याला स्वतःचं डोकं देऊन इकडे तिकडे चालवू शकतो. याचं फंक्शन कशा पद्धतीने चालतं? मी तुम्हाला याच्या यांत्रिक घडामोडी ज्या आतमध्ये होत आहेत त्याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये एक कंट्रोलर असतो, ज्याच्यामध्ये तो जे काही आपण ट्रॅजेक्टरी त्याला दिलेली असते तर त्याला तो बरोबर ट्रॅक करतो की नाही हे शोधत असतो. आणि यांच्यामध्ये जे एरर येते किंवा जे तफावत येते ती दूर करण्याचा प्रयत्न एक कंट्रोलर करत असतो. तर याच्यामध्ये एक PID म्हणजे प्रोपोर्शनल, इंटिग्रेटर आणि डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारचा कंट्रोलर वापरला जातो. पण आम्ही याच्यामध्ये PID कंट्रोलरच्या ऐवजी आमच्या मुलांनी मॉडेल प्रिडिक्टिव्ह कंट्रोल किंवा MPC प्रकारचा कंट्रोल वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये आम्ही सेन्सरी म्हणून जायरोस्कोप वापरलेले आहेत. आम्ही GPS ची माहिती घेतलेली आहे आणि दिलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याला जे काही थ्रस्ट डेव्हलप करावा लागतो किंवा निर्माण करावा लागतो तो त्या मोटरच्या द्वारे केला जातो. या अशा प्रकारच्या संशोधनाला आपल्याला कुठे मान्यता वगैरे मिळाली आहे का? आमच्या मुलांनी केलेल्या संशोधनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही ठिकाणी परिसंवादासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. आणि मागच्याच महिन्यामध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही जी पुण्याला आहे तर त्याच्यामध्ये आमच्या मुलांनी 2 रिसर्च पब्लिकेशन किंवा पेपर हे त्यांच्यासमोर प्रेझेंट केले होते. तिथे जगभरातून रोबोटिक्सच्या क्षेत्रातले वेगवेगळे ख्यातनाम जे लोक आहेत ते आले होते आणि त्यांच्यासमोर आमच्या मुलांनी त्याच्या बाबतीत जे केलेलं आहे संशोधन ते सादर केलं होतं. त्याच्याबरोबरच आम्ही नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी जी आहे बेंगलोरमध्ये NAL त्यांच्याशी आम्ही संशोधनासाठी टायअप करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामध्ये त्यांना त्या क्वाडकॉप्टरमध्ये एक पेलोड म्हणून काही वेपन वगैरे करता आले तर ड्रोन प्रकारची जी आपण पाहतो नेहमी अमेरिका पाकिस्तानमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये वापरते तशा प्रकारची एखादी प्रणाली जर तयार करता आली तर आमची मुलं ती करण्याचा प्रयत्न करतात. Wonderful, very wonderful. Congratulations and all the best for your future project.